तर ती दोघं जण तिथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सच्या पहिल्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवरून जात होते आणि वेर्णेकर साहेब त्यांना इथून फॉलो करत होते. पुढे आता इथे 20 फुटावर 30 फुटावर टाइम्सचं ऑफिस आहे आणि तिथे टाइम्सच्या ऑफिसच्या इथे जातं ना, इथून दिसू शकतं गल्लीमधनं. इथे खिडक्या पण अशा आहेत बघा ना, तुम्हाला लक्षात येईल की समोरून कोण जात असेल तर कोणी ट्रॅक करू शकतं. तर वेर्णेकर साहेब तसंच त्या दोघांना ट्रॅक करत 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 करतच इथून चालत होते. तर बघा, एकंदरीत लोकल पोलीस, GRP आणि बऱ्यापैकी पोलीस पार्टीने ज्या प्रकारे त्यांना चेस केलं होतं ना, त्यामुळे ती लोक जास्त कन्फ्यूज झाली होती. त्यांना कळत नव्हतं की काय करायचं. तर हा आता 1 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे, तोच त्यांनी धरला आणि मस्जिद बंदरच्या साईडनी ती लोक चालत निघाली. जाता जाता काही ठिकाणी त्यांनी फायर केलं. त्यानंतर एक बॉम्ब सुद्धा बाहेर दादाभाई नौरोजी रोडच्या दिशेने फेकला. मला ब्रिज दिसत असेल, हा ब्रिज त्यांनी पकडला. समोरच्या साईडला तुम्ही पाहू शकता टाइम्स. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं त्याप्रमाणे वेर्णेकर साहेब चेस करत आले त्यांना त्या फुटपाथवरून. ही दोघं जण आपली दहशत पसरवत हा फुटओव्हर ब्रिज पकडतात. वेर्णेकर साहेबांना कळतं की ही दोघं जण फुटओव्हर ब्रिजवर चढलेत, कारण खाली पोलीस असल्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नव्हतं आणि पोलिसांचा पण चांगलाच मारा त्यांच्यावर होता. त्यामुळे आणि आता हा ब्रिज आहे, हा बघा, हा ब्रिज पकडून ती दोघं जण तिकडे कामाच्या दिशेने निघून गेली. आता हा तुम्हाला DN रोड दिसत असेल आणि ही टाइम्सची बिल्डिंग. इंटरेस्टिंगली एक फोटो क्लिक झालाय जो श्रीराम वेर्णेकर सरांनी क्लिक केलाय. तो मे बी आता तुम्हाला दाखवतो मी. आता बघा, मी या फुटओव्हर ब्रिजवर आहे जो कनेक्ट करतो इथे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि इथे बद्रुद्दीन तैयबजी मार्ग. आणि माझ्या मागे टाइम्सची बिल्डिंग तुम्ही पाहू शकता. इथे अंजुमने इस्लाम वगैरे आहे. तर बहुतेक इथल्या या 3ऱ्या मजल्यावरच्या खिडकीमधनं वेर्णेकर साहेबांनी तो फोटो क्लिक केलाय.